आज काढला कूलर, कारण का मा डोक्याचा राज पता लागलं मला, कारण मला लागेल आहे ऊन, आणि उन्हानं एवढं डोकं दुखू राहिलं मला का लय. कूलर साफसूफ केला पण तो तर काही घरात साफ होणार नव्हता, तर मग बाहेर आणला, कारण आमच्या बोरले खाऱ्या पाण्याचे क्षार लय असे चढतात. तर मग मस्त असं पाण्यानं धुवून काढला तो, तर सगळे क्षार धुळला विळला सगळं एकदम स्वच्छ झाला कूलर आमचा. आणि मशीनले लय जास्त क्षार चढले होते, ते बी घासू घासू मस्त धुवून काढली आणि ठेवून दिली कूलरमध्ये. मस्त असा कूलर पुसला आणि घरात घेऊन गेली कूलर मी. आणि जाळी बी धुवायची होती मला, जाळीले लय जास्त क्षार चढले होते, आणि जाळी धुवून घेतली आणि मस्त असा कूलर फिट केला. म्हटलं आता मस्त कूलर फिट करतो आणि कूलरच्या जागेवर ठेवून देतो आणि भरतो त्यात पाणी. मस्त कूलरच्या जागेवर ठेवून दिला आणि प्लॅटफॉर्मवर चाललीच होती मी पाणी आणायला. तर बाहेरून आवाज आला, सोनबाई कुटार घेऊन जा. तर मग आता कुटार घेऊन जा तर कुटार आणावंच लागेल, कारण हातकांडणीचं कुटार तुरीचं हे कोणीच सोडणार नाही, कारण का बकऱ्या एवढ्या मस्त खातात ते का लय. आता पुढे चाऱ्याचं कामच आहे. तर मग मस्त असं कुटार आणून घेतलं. 2-3 पुचडे होते, ते 2 बुचके होते पण त्यात 3 झाले. आणि एक मोठा बोस घेतला आणि सगळं कुटार एकत्र करून घेतलं, कारण की एवढे 3-3 2-2 3-3 बुचके कुठे ठेवा, सगळा पसारा होते. मग सगळं कुटार एकसाथ करून घेतलं आणि बोजात भरून ठेवलं. आता बाहेर उन्हात आलीच म्हटल्यावर तर म्हटलं आता बाहेरचं शेण बी काढून घ्यावा. उचललं टोपलं आणि पोचले मी बाहेरचं शेण काढायला, कारण 2 बैल वावरात गेले होते आणि हे आमच्या लंगडू महाराजचं शेण होतं. शेण भरलं मस्त आणि नेऊन टाकलं बाहेर. आता बोस ठेवायचा होता कुटाराच्या घरात, एवढा भारी होता पण कसा मसा ठेवला बा कुटाराच्या घरात. पाण्याची बॉटल भरून घेतली आणि मग कूलरमध्ये पाणी भरून घेतलं. कूलर आमचा फक्त 1.5 हांड्याचा कूलर, हवा इथली मस्त फेकते. चला तर मग भेटूया पुढच्या